नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, टीईटी 2024 चे नियोजन येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आलेले आहे। टीईटी परीक्षेत यापूर्वी झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर टीईटी 2024 परीक्षेचे नियोजन निकाल जाहीर करणे यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी परीक्षा परिषदेतर्फे विशेष दक्षता घेतली जात आहे। यंदाही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रातील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत। तसेच उमेदवारांचे थंब व्हेरिफिकेशन आणि फेस रिकॉग्निशन मशीनद्वारे तपासणीही केली जाणार आहे। शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 टीईटी चे येत्या 10 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे। दरम्यान टीईटी परीक्षेत यापूर्वी झालेला गैरव्यवहार आणि त्यामध्ये परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग या पार्श्वभूमीवर परीक्षेचे आयोजन परीक्षेचा निकाल जाहीर करताना पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन परीक्षा परिषदेसमोर असणार आहे। तर 2 दिवसातच 22,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। नोव्हेंबर 2024 टीईटी परीक्षेसाठी दिनांक 9 सप्टेंबर पासून नोंदणीला सुरुवात झाली आहे। 2च दिवसात म्हणजे 11 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 22,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। त्यापैकी 11,138 जणांनी अर्ज भरले आहे आणि 5,355 विद्यार्थ्यांनी शुल्क जमा केले आहे। टीईटी परीक्षेवर आचारसंहितेचे सावट असू शकते का? तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र आचारसंहितेपूर्वीच परीक्षा जाहीर केल्याने अडचण येणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। तसेच टीईटी 2020 मध्ये अपात्र असूनही गुणांमध्ये फेरफार करून अंतिम निकालात उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आले होते। टीईटी परीक्षा 2018 आणि 2020 टीईटी परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या तब्बल 9,500 उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यावेळेस प्रत्येक परीक्षा केंद्रातील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता फारच कमी आहे। तरी याबद्दल आपले मत काय आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।